किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे HR मॅनेजर ऋषिकेश कुलकर्णी, LHP कंपनीचे भरत वेद पाठक आणि प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे HR मॅनेजर परितोष खेर यांनी HR या पॅनल डिस्कशनमध्ये SPM पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या टिप्स दिल्या। यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी या पॅनल डिस्कशनचे मॉडरेटर म्हणून काम पाहिले। टेक्निकल तसेच सॉफ्ट स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंडस्ट्रीची शैक्षणिक संस्थांकडून गरज आदी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। ऐका कुमठे SPM पॉलिटेक्निकच्या प्रांगणात पार पडलेले हे पॅनल डिस्कशन। सुरुवात करतोया ऋषिकेश कुलकर्णी सरांपासून। सर, HR डिपार्टमेंटचा रोल नक्की इंडस्ट्रीमध्ये काय असतो? प्रत्येक इंडस्ट्रीची किंवा प्रत्येक कंपनीची एक पॉलिसी असते, एक वर्क कल्चर असतं, एक इंडस्ट्रियल कल्चर असतं, त्या संदर्भात काय सांगाल? तर मित्रहो, खरं तर हे सगळे तुमचे असे टवटवीत चेहरे, नुकताच श्रावण संपलेला आणि सगळीकडे हिरवंगार झालेलं असं सगळं हे वातावरण आणि इथं आम्हाला निमंत्रण, ह्या गोष्टींवरनं आज एक रसरशीत अशी एक चांगली मुलाखत इथं होणार असं मला वाटतंय। तर HRचा जर तुम्ही रोल पाहिलात तर मित्रहो, HRचा रोल हा फार मोठा वास्ट झालेला आहे। ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्या 3 शब्दामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे। ह्युमन म्हणजे मानव, रिसोर्सेस म्हणजे संसाधन आणि मॅनेजमेंट म्हणजे त्यांचं सगळं पूर्ण काही मॅनेजमेंट आहे ते पाहणं। तर ह्या HRचा तुम्हाला रोल माहीत असेल की रिक्रुटमेंटपासून रिटायरमेंटपर्यंत आम्ही पाहतो सगळे ह्या तुम्हाला गोष्टी सगळ्या माहिती आहेत, कारण बऱ्याचशा विद्यार्थी आता MBAचे कोर्स करतायत। ह्या HRच्या भूमिका त्यांना माहिती आहेत, पण HRची भूमिका आता ही मुलांना आउट ऑफ बॉक्स झालेली आहे। फक्त नोकरीला मुलांना घेणे आणि त्यांची रिटायरमेंटपर्यंत काळजी घेणे हा आमचा रोल राहिलेला नाही आहे। तर तुमची डेव्हलपमेंट कशी होईल, तुमच्या डेव्हलपमेंटमधून कंपनीची डेव्हलपमेंट कशी होईल आणि ह्यामधून तुमचा फायदा प्लस कंपनीचा फायदा, ह्या 2 गोष्टी आम्हाला पाहण्याची जबाबदारी आता सध्या मॅनेजमेंट देते आहे। पूर्वी आम्ही मुलांना ऑर्डर द्यायचो अपॉइंटमेंटची आणि रिटायरमेंटची ऑर्डर द्यायचो, मध्ये आधी प्रमोशनच्या ऑर्डर असायच्या, एवढाच काय तो HRचा रोल होता। माझे जे काही सहकारी आहेत त्यांना पण ह्या गोष्टी माहिती आहेत बऱ्यापैकी, पण आता हा रोल निश्चितच बदललेला आहे। आम्ही आता तुमच्याबरोबर विद्यार्थ्यांबरोबर कायमचे आहोत। पूर्वी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की म्हणजे तुमची नेमणूक किंवा तुमची एम्प्लॉयमेंट ही तुम्हाला कंपनीमध्ये बोलवून केली जायची, आता तो भाग राहिलेला नाही आहे। आता तुमच्यामध्येच इतके हुशार विद्यार्थी निर्माण झालेत की आपण बघतोय की 80% 90% हा क्रायटेरिया राहिलेला नाही आहे, सर्वजण 80%च्या पुढे मार्क घेत आहेत। तर ह्या अशा कॉम्पिटिशनमध्ये मग तुमचं काम काय आणि आमचं काम काय? त्यात विद्यार्थ्यांचा रोल मित्रांनो असा आहे की ह्या 90%च्या शर्यतीमध्ये आपण कसं इतरांपेक्षा वेगळं होऊ, इतरांपेक्षा कसं वेगळं दिसू, आणि आमचा रोल काय मित्रांनो, तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात, कंपनीला तुमचा कितपत फायदा होईल, मी स्पष्ट बोलतो, कंपनीला तुमचा कितपत फायदा होईल, हे आज HR डिपार्टमेंटचा हा रोल झालेला आहे। कारण फारशा गोष्टी पडद्याआडनं बोलणं म्हणजे तुम्हाला ते कळणं आवश्यक आहे ह्या गोष्टी की तुमच्यापासून काय कंपनीला फायदा आहे। वाय वी शुड रिक्रूट यू, दॅट विल बी द मेन क्वेश्चन टू द स्टुडंट, की आम्ही तुम्हाला कंपनीमध्ये का घ्यायचं, तुमच्यामध्ये अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आमच्या कंपनीला तुमचा फायदा होणार आहे। तर ह्या गोष्टींशी हा आमचा असा HRचा रोल आहे। प्रत्येक इंडस्ट्रीची एक पॉलिसी असते किंवा एक वर्किंग कल्चर असते। किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री सगळ्यांना माहिती आहे, पण तिथलं आतमधलं इनहाऊस कल्चर कसं आहे किंवा तिथली आपली वर्किंग स्टाईल काय आहे, त्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांगा। मी आपणाला कळवू इच्छितो की आमची कंपनी जी आहे ही 123 वर्ष अव्याहतपणे कुमठ्यामध्ये चालू आहे आणि ही जी काही शतकोत्तरी वाटचाल आहे, निश्चितच 100हून अधिक टक्के वाटा हा सगळा हा कुमठेकरांचा आहे, इथल्या माने फॅमिलीचा आहे। इंडस्ट्री म्हणल्यानंतर, उद्योग म्हणल्यानंतर अनेक संकटं येत असतात, त्या संकटामधनं बऱ्याचशा वेळेला जेव्हा जेव्हा वेळ आली त्यावेळेला ह्या माने कुटुंबियांनी ते संकट टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे कंपनीवर। आणि हे उद्योग म्हणजे अशी संकटं येत असतात, आपलं जीवन जसं आहे तसंच हा उद्योग आहे। कुठलाही माणूस हा कायम सुखी नाही आहे, कायमचा हे सगळा सुखात आहे,
कोणी असलं तर ती चांगलीच गोष्ट आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर आम्हाला अंडर एस्टिमेट करता का, आम्ही कायम सुखात आहे. असताल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जसं जीवन आहे तशीच कंपनी आहे. चढ उतार हे चालू राहतात. हे चढ उतार आता वाढलेले आहेत. तर आता प्रश्न मुख्य कल्चरवर येऊ. आमच्या हे आमचं 123 वर्षाची ही आमची संस्कृती आहे. किर्लोस्करांकडनं पैशापेक्षा आम्ही माणसाला जास्त महत्त्व देतो. त्यामुळंच आम्ही हे 125 वर्षापुढे वाटचाल करत आहोत. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा आमच्या कंपनीमध्ये मेणबत्तीचे स्टँड तयार केले जायचे. कंपनी निघाली 1900 साली. 4 एप्रिल 1900 साली कंपनी निघाली. त्या दिवशी गुरुवार होता. आणि पहिलं जे काही काम होतं कंपनीचे, काय त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हते, लाईट नव्हते. त्याच्यामुळं किर्लोस्कर हे स्वतः इथं काम करत होते आपल्या कुंठ्यामध्ये. आणि त्यांनी मेणबत्तीचं स्टँड तयार करण्यापासून सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या. नंतर जेवणाचे डबे तयार केले गेले. नंतर खुर्च्या तयार केल्या गेल्या. नंतर कॉट तयार केल्या गेल्या. नंतर पहिलं इंडस्ट्रियल जे आमचं प्रॉडक्ट आलं ते व्हायसेस म्हणून आलं. आणि शिवाजी वर्सचे व्हायसेस, त्या काळची शिवाजी वर्स लिमिटेड कंपनी, ह्या कंपनीने इंडस्ट्रियल प्रॉडक्ट म्हणून व्हायसेस तयार केले. आणि हे व्हायसेस जगात एक्सपोर्ट होत होते. तर आता आमचं हे कल्चर असं 123 वर्षाचं आहे. कामापेक्षा पैशापेक्षा आमच्याकडनं ह्युमन हा आमचा पहिला मोटो आहे. तो कसा व्यवस्थित राहू शकेल, तो कसा चांगला जगू शकेल. अर्थात थोडंसं ह्याच्यामध्ये असं पण पाहिलं जातं की ह्या स्पर्धात्मक युगामध्ये राहण्यासाठी थोडंफार इंडस्ट्रीला आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही कॉम्प्रोमाइज करणं हे भाग आहे. कारण त्याशिवाय ही गाडी चालणं अवघड आहे मित्रांनो. तर तुम्हाला पण ह्या आता शिवाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे या कल्चरमध्ये यायचं आहे. ह्या राष्ट्रीय संस्कृतीमध्ये, या जागतिक संस्कृतीमध्ये, औद्योगिक जागतिक संस्कृतीमध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे. तर तुम्हाला ह्या दृष्टीने काय करायला पाहिजे, इंडस्ट्रीचं कल्चर काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तुमचे निश्चितच काका, मामा, नातेवाईक अनेक जण इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील. पहिल्यांदा मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःचं क्षेत्र निवडावं. मी प्रोफेशनमध्ये जाणार, मी सर्व्हिस करणार, का माझा उद्योग असणार आहे, हे तुम्ही आता हे तुमची ठरवायची मनस्थिती आता तुम्ही थोडंसं पॅकअप होणं आता गरजेचं आहे. तर किती जण आता तुमच्यामधले सर्व्हिस करणार आहे, तो हात वर करता का जरा. जॉब करू इच्छिणाऱ्याने हात वर करायचा आहे. दोज हू वॉन्ट टू मेक द जॉब ऑर मेक द सर्व्हिसेस, कोणाकोणाला कंपन्यांमध्ये जॉब करायचा आहे. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही हात वर करायला घाबरू नका. आपलं जे मत आहे ते शिवाजी सरांनी सांगितलं की तुम्ही स्पष्टपणे मत व्यक्त करायला शिका. हात वर करू का नको, मी उद्योग करणार आहे का जॉब करणार आहे, पटकन हात तुमचा वर येणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुमची विद्यार्थी दशेमध्ये अशीच परिस्थिती असणार आहे, आमचीही अशीच होती. आम्ही तर दोन्ही हात मांडीखाली घालून बसायचो असं कोणी विचारलं की. पण आता हे तुम्हाला जे असे काही वेगळे वेगळे फोरम उपलब्ध करून दिले जात आहेत, एक्सपर्टचे लेक्चर ठेवले जात आहेत, त्यामधनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची, फाईट करण्याची क्षमतामध्ये तुमच्यामध्ये निर्माण होते, लक्षात ठेवा. आणि तुमचं कॉलेज जे काही असे प्रयत्न करते त्याला तुम्ही 100% प्रतिसाद द्या. तयार होण्याची, गिअरअप होण्याची मित्रांनो तुमची हीच वेळ आहे. तुम्हाला आता तुमचं काही चुकलं तर तुमचे 4 विद्यार्थी किंवा 30 विद्यार्थी, 50 विद्यार्थी कंपनी तुमच्या वर्गामध्ये असतील किंवा चुकतो काय ह्याला काही समजत नाही वगैरे. पण पूर्ण आज तुम्हाला 60 मुलं हसतायत तुमच्याबरोबरची, उद्या चुकल्यानंतर 600 जण, 6000 जण हसणार आहेत. तर आत्ताच तुम्हाला हे करणं गरजेचं आहे की लर्न अँड अर्न. म्हणजे हू विल गुड लर्न, ही विल गेट गुड अर्न. जो चांगला शिकेल, कुबड्या घ्यायचं सोडून द्या मित्रांनो. मला ह्याचं सहाय्य पाहिजे, त्याचं सहाय्य पाहिजे, ही योजना पाहिजे, ती योजना पाहिजे, आत्तापासून त्याच्या मागं पडू नका. ते तुम्हाला पांगळं करून टाकेल. प्रत्येकाला आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं. माझं फारसं हे सांगणार नाही. मी 93 साली क्लार्क म्हणून लागलो कंपनीमध्ये. आज मी HR हेड झालेलो आहे. यामध्ये
मी मोठा आहे हा सांगण्याचा तुम्हाला माझा उद्देश नाही आहे सर. नाही तर तुम्ही म्हणताल सर तुमचं सगळं इथं सांगता का काय, शिक्षण कसं झालं, काय कसं झालं, लहानपणी कसे होतात. लहानपणी तुमचे सर माझ्याबरोबर होते हरिवाई शाळेमध्ये, ते आम्हाला सिनियर होते, आताही सिनियरच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थोडं सिनियर असल्यामुळे प्रेशर असतं त्यांचं. आताही स्टेजवर असल्यामुळे थोडं प्रेशर आहे. पण सगळ्या दृष्टिकोनातून त्यांचा पाठिंबा असतो हे लक्षात घ्या तुम्ही. वाईट वेळ असो चांगली वेळ असो. तर मुलांनो परत तुमच्या विषयाकडे येऊ की तुम्हालाही असंच करायचं आहे. छोट्या जॉबमधनं, छोट्या उद्योगधंद्यामधनं, छोट्या प्रोफेशनमधनं तुम्हाला सुरुवात करायची आहे. मला लगेच 30,000चा जॉब कसा मिळेल, मला लगेच 20,000 पगार कसा मिळेल, माझा लॅपटॉप आणि माझा फॅन आणि AC कुठं आहे, तुम्ही हे जर पाहत बसताल तर मिळेल तुम्हाला जॉब, पण तुम्ही थोडंसं मागं पडताल. तर पुन्हा आपण कल्चरकडे येऊ थोडंसं. तर इंडस्ट्रियलमध्ये कल्चर असं झालेलं आहे की वी आर गिविंग द इम्पॉर्टन्स टू द ह्युमन फर्स्ट, देन कम्स सेफ्टी, देन कम्स क्वालिटी, देन कम्स प्रोडक्टिव्हिटी. पहिल्यांदा मानव, सुरक्षितता, गुणवत्ता, उत्पादकता ह्या सगळ्या विषयावर आमचं कल्चर आधारित आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेला जशा जशा वेळा येतात त्या हे काय मी आता तुम्हाला 5ची पंचसूत्री सांगितली, त्याला आम्हाला महत्त्व द्यावं लागतं. क्वालिटी बिघडली तर आपण चालू शकत नाही. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी सोलापूरपर्यंत जागतिक ग्राहक पोचवू शकत नव्हता, पण आता मित्रांनो आपल्या होप्स चांगल्या आहेत, तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर मग ह्याच्यामध्ये आपण कसं पॉझिटिव्ह राहू आणि ही संधी मला कशी मिळेल. लवकरच मित्रांनो आपलं विमानतळ सुरू होतं आहे. ते काय आपल्याला फिरण्यासाठी होत नाही आहे, हे आम्ही जे सिनियर्स लोक आहोत त्यांना फिरण्यासाठी आहे. तुमच्यासाठी मात्र संधी आहे ती एक की ह्याच्यामधनं आपल्याला आता रोजगार म्हणणं हे रोजगार हा शब्द पलीकडे गेलेला आहे. रोजगार हा शब्द राहिलेला नाही आहे मित्रांनो. ह्युमन हा एक मिडल क्लासच्या वरती कसा चांगल्या प्रकारे जगू शकेल, दॅट इज द मोटो ऑफ आवर कल्चर. आमच्या संस्कृतीचं हे म्हणणं. आम्हाला किर्लोस्कर सरांचं, आमचे साहेब आहेत ते अतुल किर्लोस्कर साहेब आहेत, त्याच्यानंतर रवींद्रनाथ गुमास्ते साहेब आहेत, इथल्या युनिटचे आहेत ते संतोष गुमास्ते साहेब आहेत. सगळे आत्ताच माने साहेबांनी इथं उद्धृत केले की ते मला काय कळलं नाही, ते इंडस्ट्रीमध्ये काम न करताच इंडस्ट्रीचे मोठे प्रश्न त्यांना माहिती आहेत. ही चांगली गोष्ट आहे, कारण काय आजकाल औद्योगिक प्रश्न समजण्याच्या बऱ्याचशा पलीकडचे आहेत, पण त्यांना हे जे कळीचे प्रश्न आहेत ते माहिती आहेत. तर हे आमची जी काही हायरार्की आहे हे चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवत आहे. मुलांना इंडस्ट्री चालवणं हे फार कठीण झालेलं आहे. इंडस्ट्री काय, कॉलेज काय, शाळा काय, कुठलीही गोष्ट असो आज नियमात बसून सगळं चालवणं कठीण होतं आहे. तर आमचं पहिल्यांदा ह्या गोष्टींना कल्चरमध्ये महत्त्व आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही कायद्याची पायमल्ली करत नाही. हा एक आमचा मोठो आहे. कायद्याची पायमल्ली न करता मानव हा सुस्थितीत कसा जगू शकेल, कंपनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांचा कसा ग्राहकांना पुरवठा करू शकेल, दिस इज आवर कल्चर. थँक्यू. LHPचे HR आलेत भरत वेदपाठक सर, त्यांच्याकडे देखील सांगण्यासारखं खूप आहे. सर, ही आमची डिप्लोमाची मुलं आहेत. आपल्या LHPमध्ये त्यांना काम करायचं असेल तर सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल काय असाव्यात या संदर्भात आपण सांगावं आणि आपली वर्किंग स्टाईल, वर्किंग कल्चर कसं आहे ते सांगावं. एक स्लीपर घातलेला मुलगा, त्याला काही माहीत नाही आहे, कपडे कसे घालावं माहीत नाही आहे, पण एक बुद्धिमत्तेच्या त्यावेळेच्या म्हणजे मी गोल्ड मेडलिस्ट म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर एका MNCमध्ये मी जाऊ शकतो. याला कारण एकच आहे, याला कारण तुमचं घरचं कल्चर फार महत्त्वाचं आहे. माझे वडील गव्हर्नमेंट पॉलिटिक्समध्ये वर्कशॉप सुप्रिटेंडंट होते आणि आजही त्यांचे स्टुडंट रिटायर झालेले आहेत, ऑलमोस्ट 70 इयर्स आहेत. परंतु ज्यावेळी माझ्या वडिलांचं नाव काढतात ते माझ्या वडिलांचं एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून काढतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना जर मला सांगायचं असेल या डिजिटलायझेशनच्या युगात, पहिल्यांदा माय फ्रेंड, कल्चर कल्चर कल्चर, तुमच्या घरचं कल्चर फार महत्त्वाचं आहे.
तुमच्या घरच्या कल्चरच्या नंतर तुमचे जे गुरु आहेत हे तुमचं शैक्षणिक जीवन आहे. त्यामुळं मला एक ज्यावेळी जाणवतं किंवा कुमठ्याचं ज्यावेळी मी नाव ऐकायचो त्यावेळी कुमठ्यामध्ये एक झेडपीच्या शाळेत माळवतकर गुरुजी होते. तर माने कुटुंबाचं ते एवढं कौतुक करायचे किंवा माने कुटुंबाचं कुटुंब काय आहे, तिथली संस्कृती काय आहे आणि ती संस्कृती त्यांनी गावात काय आणलेली आहे आणि गावाची संस्कृती महाराष्ट्रात कशी झालेली आहे. म्हणून मला जर व्याख्या करायची असेल, कैलासवासी ब्रह्मदेव मानेदादांची जर व्याख्या करायची असेल तर ब्रह्म जाणतो तो कोण नाही आहे, जो समाज जाणतो तो ब्रह्मदेव, म्हणून ब्रह्मदेव माने. मूळ प्रश्नाला येतो की ही डिप्लोमाची मुलं जर कंपनीत त्यांना जॉब पाहिजे असेल, त्यांचा करिअर घडवायचा असेल, करिअर स्टार्टअप करायचा असेल, तर आम्ही ॲज अ HR आम्ही काय पाहतो. आय थिंक काय ना, जसं जसं फायनल इयरला स्टुडंट येतात हे सगळे आम्हाला इन्व्हाइट करतात. काय मुलाखतीचं तंत्र काय आहे, आणि मग माझ्यासारखा जातो कॅम्पस टू कॉर्पोरेट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन कॅम्पस टू कॉर्पोरेट असं आम्ही म्हणतो की बाबा हे कॅम्पस आहे आणि तिथं तुम्ही कॉर्पोरेटला जाणार आहात, तो मध्ये काय गॅप आहे. माय फ्रेंड, मी बेसिकला जातो थोड्या वेळ. कॅम्पस इज अ पार्ट ऑफ एज्युकेशन and corporate it is a part of qualification. When there is a education, correct, one is just discipline because of you should get the certification or degree, it's a discipline. But the apart from your enjoy is there, correct, your fun is there, your friends are there, correct, then your entertainment is there, your fashion is there, your mood is there, correct, everything is there. And nowadays your mobile is there, correct, and no one will read something, you will ask, go to Google. Don't apply your mind, but go to Google. But during our days it was not like that. The book was next to our guru, book was our guru. But my friend, this is what I am coming from culture to how you should be mold and away from that traditional, away from that digitalization. I am not away, means I am not thinking ki you should not have the digitalization. नाही, डिजिटलायझेशन पाहिजेच, परंतु डिजिटलायझेशनचे फायदे काय ते अगोदर बघायचं. बीइंग अ टेक्निकल स्टुडंट, तुमची व्याख्या अशी आहे, यू आर इंजिनियर, तुम्ही आयडिया जनरेट करणारे स्टुडंट आहात. तुम्ही पुस्तक पाहून किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही नाही आहे. यू अप्लाय युअर माइंड, यू आर इनोव्हेटिव्ह, करेक्ट. इंजिनिअरिंग मीन्स व्हॉट, हू डज द एक्सपेरिमेंट अँड हू अप्लाय दॅट नॉलेज अँड स्किल. हे तुम्हाला त्याला म्हणतात की इंजिनिअरिंग माइंड. तो जो बेसिक आहे माय फ्रेंड, तो जो बेसिक आहे तो बेसिक फार स्ट्रॉंग पाहिजे. तुमचं माइंड ॲनालिटिकल पाहिजे, तुमचं माइंड आयडिया जनरेशन पाहिजे, तुमचं माइंड इनोव्हेटिव्ह पाहिजे. तर ज्यावेळी आम्ही पाहतो, ज्यावेळी आम्ही इंटरव्ह्यू घेतो, आम्हालाही माहिती आहे हा डिप्लोमा आत्ताच पास झालेला आहे. माझ्या दृष्टिकोनातून डिप्लोमामधला जो टॉपर आहे आणि जो लोएस्ट आहे, माझ्या दृष्टिकोनातून त्याला शून्य किंमत आहे. हू थिंक लॉजिकली, हू अप्लाय हिज माइंड, हू जनरेट द आयडियाज, ही इज माय इंजिनियर. तर ज्यावेळी आम्ही बघतो तर त्यावेळी टेक्निकल आणि बिहेवियरल दोन पॅनल मेंबर असतात. आणि फ्रेशरला माझं स्वतःचं आहे की मी टेक्निकली फार कमी बोला म्हणतो, त्यांना बेसिक बोला म्हणतो. आणि मग आम्ही बिहेवियरल बघतो. तर बिहेवियरलमध्ये आम्ही टेक्निकली आम्ही काय बघतो, इन टर्म्स ऑफ अकॅडमिक, फक्त अकॅडमिक. आता तुम्ही टेक्निकल म्हणत असाल तर तुम्ही काय की बेसिक इज मॅथमॅटिक्स. जे तुम्ही आहे ना 10वीपासून जे मॅथमॅटिक्स शिकला आहात, तुम्ही बघा, तुमचं 10वीचं मॅथमॅटिक्स घ्या, 12वीचं मॅथमॅटिक्स घ्या, BSCचं मॅथमॅटिक्स घ्या किंवा तुमचं डिप्लोमाचं मॅथमॅटिक्स घ्या. इवन यू गो टू द इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इट इज सेम, करेक्ट. आयदर यू गो विथ न्यूटन्स लॉ, करेक्ट,
आयदर यू गो विथ पायथागोरस, हे आपण 10वीपासून शिकलेलं आहे. पण ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला मी बोलतो ना, ते बेसिक कच्चं असतं, त्यांना बेसिक कच्चं असतं. इवन आय विल आस्क त्या फूटपट्टीमध्ये इंच किती आहेत ते लक्षात येत नाही. इवन मी विचारलं सेंटीमीटर किती आहे तुमच्या टेलरच्या टेपमध्ये, ते लक्षात येत नाही. हे बेसिक आहे ह्या गोष्टी. हा फार IQ लेवलचा क्वेश्चन नाही आहे, पण हा क्वेश्चन हे याच्यावरून आपण विद्यार्थ्यांचं किंवा त्यांनी काय अडॅप्ट केलेलं आहे इंजिनिअरिंगला, ह्या बेसिक गोष्टी आहेत. मग तुम्हाला जर आयडिया जनरेट करायचा असेल तो यू शूड हॅव दी ॲनालिटिकल, यू शूड हॅव दी हाऊ टू जनरेट आयडियाज, म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग करतो बेसिक क्वेश्चन्स असतात ड्रॉइंग काढायला. सिम्बॉल लक्षात येत नाहीत की कुठले सिम्बॉल आपण ज्यावेळी ड्रॉइंग करतो त्यावेळी सिम्बॉल पण स्टुडंटच्या लक्षात येत नाहीत. तिसरी गोष्ट असते की बाबा तुम्हाला कुठला सब्जेक्ट तुम्हाला फेवरेट आहे. फॉरगेट अबाउट की सगळे सब्जेक्ट आहेत, कोणी परिपूर्ण असतं, पण कुठला सब्जेक्ट तुम्हाला फेवरेट आहे तेही तुम्हाला लक्षात येत नाही. ह्या गोष्टी बेसिक आहेत माय फ्रेंड, ह्या गोष्टीवर तुम्ही भर द्या. आणि चौथी गोष्ट जनरल नॉलेज. आणि मग बिहेवियरला आम्ही काय पाहतो की बऱ्याच वेळी गैरसमज आहे की बिहेवियरला चांगले कपडे घालून आला आहे का, मग तो चांगला दिसायला आहे का, तो चांगला बोलायला आहे का, तशा गोष्टी नाही आहेत. तुम्ही कसे आहात व तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता, ह्या बिहेवियरमध्ये फार गोष्टी आहेत. आणि सगळ्यात माय फ्रेंड ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर इंटरव्ह्यूला जाताना आणखीन एक मी तुम्हाला टिप देतो. हा इंटरव्ह्यू हा वन वे कम्युनिकेशन नाही, किंवा इंटरव्ह्यू आहे तुम्हाला मी थांबवलं आहे, मग HRचा एक मनुष्य असतो, टेक्निकल एक मनुष्य असतो, आणखीन एक HRचा असिस्टंट असतो. त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीतरी वेडेवाकडे आम्ही उत्तर विचारून तुम्हाला हो किंवा नाही म्हणून परत पाठवायचं नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही माइंडसेट तयार करा. इंटरव्ह्यू इज अ पार्ट ऑफ इंटरॅक्शन, and whenever there is a interaction, no, there is a two-way communication. म्हणजे काय की ज्या अर्थी प्रश्न माझ्याकडून येणार आहेत त्या अर्थी प्रश्न तुमच्याकडे पाहिजे. पण माझ्याकडे ज्यावेळी तुम्ही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही तयारी करायला हवी. जसं मला तुम्हाला प्रश्न विचारायचे मी तयारी केलेली असते, तर तुम्ही तयारी कुठली करणार. तर तयारी काय, समजा LHPला तुम्ही चाललात तर LHP कंपनी काय आहे. आणि आत्ता नाउअडेज इन दी डिजिटलायझेशन वेबसाईट इज देअर राईट फ्रॉम दी, ही कंपनी म्हणजे काय, कुठली कंपनी आहे, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ दी कंपनी, मीन्स ॲज अ प्लेस, देन व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दी कंपनी, करेक्ट, देन वेदर देर इज अ प्रोसेसेस अँड पॉलिसीज इन दी कंपनी, अँड इम्पॉर्टंट पार्ट इज अ पीपल. ह्या गोष्टी आहे ना तुम्ही सगळ्यात तयारी केलात. आणि जर तुम्ही तयारी केलात आणि समोरचा इंटरव्ह्यू झाला आणि मग तुम्ही हे प्रश्न मांडले तर मग आम्हालाही म्हणतो अरे हे तयारी करून आलेलं आहे. ज्यावेळी आमचं माइंडसेट होईल की हा तयारी करून आलेला आहे, चुकीचा प्रश्न आहे का बरोबर प्रश्न आहे ते सोडून द्या. तुम्ही हा फ्रेशर आहात, तुम्ही फ्रेश आईज आहात, म्हणजे तुम्ही आत्ता सगळं जग डोळ्याने बघत आहात. डोळ्याने बघत असताना प्रश्न हे निर्माण झाले पाहिजेत. त्याला मी हुशार म्हणतो की मार्क घेऊन हुशार नाही आहे, ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. म्हणून इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही टू वे कम्युनिकेशन पाहिजे. किंवा सर मी वेबसाईट बघितलेल्या आहे, मी काही गोष्टी मित्रांकडून ऐकलेल्या आहेत, किंवा तुमच्या प्रॉडक्ट संदर्भात मी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ह्या गोष्टी ज्यावेळी आम्हाला प्रोत्साहन तुम्ही स्वतःहून विचारचाल ना तर मग आम्ही म्हणेल अरे हा तयारी आहे, हे बाकीच्या गोष्टी जाऊ देत, याला घ्या. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट, बऱ्यापैकी मी थोडासा सोलापूरवर येतो बरं का. बऱ्यापैकी सोलापूरचं लोकांचं नाव काय की सोलापूर मागासलेलं आहे, सोलापूरमध्ये इंडस्ट्री नाही आहे, किंवा सोलापुरात एवढ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत. पण माझं ऑब्झर्वेशन गेली 3 वर्ष जसं मी सोलापुरात आहे, तर आपण जे पाहिलं तसे सोलापूरची मुलं आता नाही आहेत. कम्प्लीट दे आर हायली इनोव्हेटिव्ह. द वे दिस पीपल आस्क द क्वेश्चन, स्टुडंट आस्क मी द क्वेश्चन, समटाईम आय एम नॉट आन्सरेबल, समटाईम आय एम नॉट आन्सरेबल. हा पण स्टुडंटमध्ये बदल झालेला आहे, खूप छान बदल झालेला आहे. त्याचं क्रेडिट अशा आपल्या संस्थेला आणि ह्या शिक्षकांना जातात, त्यांच्यासाठी फार मोठ्या टाळ्या. खूप तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स आता फार वाढत चाललेला आहे, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज झालेली आहे.
तुमच्या नॉलेजमध्ये चेंज झालेलं आहे, तुम्हाला स्किल अडॅप्ट करण्याची तुमची एक म्हणजे विल पॉवर तयार झालेली आहे. फक्त आहे ना शेवटच्या क्षणी तुम्ही कॉन्फिडन्स लूज करू नका. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. नंबर 1, ॲज अ एल एच पी इज 41 years ओल्ड ऑर्गनायझेशन. आमचे जे फाउंडर आहेत ऑनरेबल शरद ठाकरे, जे माने फॅमिलींशी फार क्लोज आहेत आणि बऱ्यापैकी मी त्यांच्याकडून ऐकतो किंवा माने फॅमिलीचं आमचं फार क्लोज आहे. आणि त्यांनी सुरुवातीला सोलापूरला छोटा सबमर्शिबल पंपचा बिझनेस सुरू केला आणि 2005 पासून लक्ष्मी ऑइल पंप त्यांनी पंप बनवतात आणि LHP इंडक्शन मोटर बनवते. इंडक्शन मोटर इट इज अ कोर इलेक्ट्रिकल मोटर, बट देर इज अ इंटिग्रेशन ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल, करेक्ट. and it is a dedicated product as far as for the project, industries or even for the community. सोलापूरसारख्या ठिकाणी हा प्रॉडक्ट बनवणं अशक्य आहे, कारण की आमच्या मोटरला मेकॅनिकल पार्ट पण लागतात, इलेक्ट्रिकल पार्ट पण लागतात आणि इथं वेंडर नाही, मटेरियल वेळेवर मिळणार नाही, स्किल मॅनपॉवर मिळणार नाही, इंडस्ट्रीला लागणाऱ्या काही सोयीसुविधा मिळणार नाही. परंतु आमच्या ठाकरे साहेबांनी ह्या 41 वर्षात एवढी कंपनी नावारूपाला आलेली आहे की इंडस्ट्रीमध्ये 2 प्रोडक्ट असतात, करेक्ट. एक स्टँडर्ड, नॉन स्टँडर्ड. स्टँडर्ड एकदा मोटर बनवलं, फॉर एक्झाम्पल ऑटोमोटिव्हमध्ये काही कंपोनंट तुम्ही डेव्हलप केले की वर्षानुवर्ष तुम्ही कंपोनंट ते बनवत राहता, तुम्हाला डिझाईनची गरज नाही. परंतु इंडक्शन मोटर जे आम्ही बनवतो आहे ते आम्ही जे बनवतो आहे त्याच्यामध्ये रोज आमचं डिझाईन चेंज होतं. आमचे 6500 कस्टमर आहेत आणि आमचे 6500 प्रोडक्ट आहेत. आवर डेली इंजिनिअरिंग इज देअर. सो दॅट ना आमचे फाउंडर जरी शरद ठाकरे आहेत, ओके, त्यांनी हे पण तुमच्यासारखे एक यंग आमच्याकडे जे टेक्निकल डायरेक्टर आहेत आदित्य ठाकरे, ही इज अ टेक्निकल डायरेक्टर, ही इज ऑल्सो बी मेकॅनिकल. ही वर्क डेली 16+ hours, 16पेक्षा जास्त तास ते काम करतात. आणि आज इनोव्हेटिव्ह जे गोष्टी घडत आहेत LHPमध्ये, क्रेडिट गोज टू द यंगस्टर्स, नेक्स्ट टू दी फाउंडेशन. या गोष्टी फार LHPकडून का शिकायच्या आहेत. जसं कुलकर्णी साहेबांनी फार चांगला उल्लेख केला, आयदर किर्लोस्करचं कल्चर राहू दे किंवा आम्ही HR राहू देत, आम्हाला ह्युमन इज अ ॲसेट फॉर अस. आणि एक्झॅक्टली ना ठाकरे साहेबांकडे ह्युमन हे ॲसेट आहे. जो माणूस ITI आहे तो आज जनरल मॅनेजर आहे, बिकॉज ऑफ ही इज क्वालिफाईड फॉर दी जनरल मॅनेजर. नंबर 2, आमची जी R&D आहे इट इज रिकग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. And whenever there is a changes in the standard in the electrical motor, so they take the inputs from the LHP. आमच्या ज्या मोटर आहेत स्टँडर्ड इंडक्शन मोटर, ती रेंज जी आहे ती 0.9 kW to 1000 kW पर्यंत आहे. तुम्ही इंडियातला कुठलाही प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट घ्या, तिथं क्रिटिकल जिथं प्रोजेक्ट असेल तिथं फक्त आणि फक्त LHPची मोटर आहे. फॉर एक्झाम्पल नेव्हीमध्ये जे मोटर लागते ते समुद्राच्या एकदम खाली मोटर असते, करेक्ट, कितीतरी खोली खाली असते, पण समुद्राच्या म्हणजे नेव्हीला मोटर बनवणारी इंडियामध्ये कुठलीही कंपनी आहे, फक्त LHP कंपनी आहे. तो वी आर दी सिंगल सोर्स फॉर दी इंडियन नेव्ही फॉर दी मोटर. आत्ताचं उदाहरण जर तुम्ही वंदे भारत घेतलात किंवा मेट्रो घेतलात तर 90% मोटर ह्या LHPच्या आहेत. चांद्रयानच्या प्रोजेक्टमध्ये LHPची मोटर आहे. किंवा तुम्ही इथं NTPCचं उदाहरण घेतलं तर 50% आमचे मोटर आहेत. सिद्धनाथ साखर कारखान्यात घेतलं तर 100% आमचे मोटर आहेत. तर फ्रेंड, अपॉर्च्युनिटी फार चांगली आहे आमच्या कंपनीत. आणि मी स्वतः ॲज अ HR की आय लाईक यंगस्टर्स,
When I joined now, I have defined the GET policy, Graduate Engineers Policy. And I have structured program for a period of 6 months, which is a combo program, technical and behavioral. But technical is 40%, behavioral is 60%. And it's when within 6 months, my objective is through that training program, they should transform from GET to engineer. And there is a competency mapping program. And today you will be surprised, and many companies they recognize my R&D, my research and development run by the GETs. 70% trainees आमच्या R&D मध्ये आहेत. See, this is what we did the experiment and we got the value from the engineers. This is what the success story. Again, I will move forward. I will give the tips. I think my friend also waiting. So this is what is. We'll continue. Thank you. Thank you. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की LHPकडे आदित्य ठाकरे आहेत आणि शरद ठाकरे देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं आहे. आपल्यासोबत प्रिसिजन कंपनीचे HR माननीय परितोष खेर आहेत. सगळ्यांना माहीत असेल प्रिसिजन म्हणजे शिस्त, प्रिसिजन म्हणजे स्वच्छता आणि प्रिसिजन म्हणजे टापटिपपणा. एवढी कडक शिस्त आहे. तुम्ही त्या फाउंड्रीमध्ये गेला तर तुम्हाला वाटणार पण नाही ही फाउंड्री आहे म्हणून. तुम्हाला वाटेल की आपण कुठल्या तरी मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या तरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये फिरतो आहे असं. एवढी शिस्त, एवढी स्वच्छता आणि एवढा टापटिपपणा त्या कंपनीमध्ये आहे. सुदैवाने 2 वर्षापूर्वी मी MIDC पाकणीच्या प्लॅन्टमध्ये गेलो होतो आणि तिथं फिरताना लक्षात आलं की तिथल्याच माणसाने सांगितलं आमच्या एवढी शिस्त आहे की आमची जी चाफ्याची फुलं आहेत ना ती देखील एका शिस्तीमध्येच खाली पडतात, वाऱ्यानं इकडं तिकडं पडत नाहीत. म्हणजे एवढी शिस्त, एवढा टापटिपपणा, एवढी कंपनी. हे खरंच हे तिघंही सोलापूरचे भूषण आहेत. तिन्ही मोठ्या कंपन्या आहेत, पण प्रिसिजन तर ग्रेटच आहे, नो डाऊट. त्यामुळं आपल्यासोबत आज परितोष खेर आहेत. त्यांनी अनुपम खेर यांच्याशी काय नातं हे आम्हाला नाही सांगितलं चालेल, मात्र त्या कंपनीचं काय कल्चर आहे ते नक्की सांगावं. प्रिसिजनमध्ये काम करताना शिस्त जी आहे ते खरंच एक आमचे जे माननीय यतीन साहेब आहेत त्यांचं एक पहिलेपासून कंपनी चालू होऊन आज जवळजवळ 30 वर्ष आलेत. 30 वर्षामध्ये कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून जे चालू आहे हे आजही 30 वर्षामध्ये त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. तुम्ही एक प्रोडक्शनमध्ये एक जॉब कमी करा ते समजून घेतील, पण बाकीचे जे DNA म्हणतो, जे आपण कंपनीचा DNA म्हणतो, कल्चर एक जे आहेत. मी आलो इकडे, मला कंपनीत जायचं आहे, मला कंपनीत जायच्यामुळे मला कटिंग करायची, दाढी करायची. हे गेटवरती रोज आम्ही प्रत्येक वर्कर, आज आता जवळजवळ 2,500 लोक आहेत कंपनीत काम करताना. कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, इंजिनियर्स आहेत तुमच्यासारखे. आता कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, फाउंड्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात, 7वी 8वी 10वी पास आहेत. त्यांच्याकडे काय टेक्निकल डिग्री नाही आहे, युनिव्हर्सिटी डिग्री नाही आहेत, अर्धा शाळा शिकलेली आहेत नाही आहेत. पण हा जो नियम आहे, कडक नियम जो आपण म्हणतो आहे, पण हे नियममध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहेत. MD साहेबांनी हे क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आमच्याकडे शॉपमध्ये तुम्ही कधी व्हिजिट केलीत, आता जवळजवळ 4 फाउंड्री आहेत, 3 मशीन शॉप आहेत आमच्याकडे. 45 एकरचा पूर्ण एरिया आहे. कंपनीचा जो प्रिमाइस आहे त्या प्रिमाइसमध्ये गेटपासून तुम्ही स्क्रॅप यार्डपर्यंत गेलेत, वॉशरूमपर्यंत गेलेत, तुम्हाला ती शिस्त मिळणार. नो कॉम्प्रोमाइज इन द त्याच्यामध्ये डिसिप्लिन. ॲक्च्युली तुम्ही कंपनीत जेव्हा आत आले असणार बरेच लोक, फुटपाथ केलेले आहेत, येलो मार्किंग केलेले आहेत, त्या लाईनमध्ये शिस्तीमध्ये जायचं, शिस्तीमध्येच यायचं. ड्रेस कोड, युनिफॉर्म सगळ्यांना एकसारखा युनिफॉर्म आहे. हाऊसकीपिंग असो, तो ऑपरेटर असो, का तो वॉशरूममध्ये क्लिनिंगचा माणूस असो, एकच युनिफॉर्म, एकच जण वरपासून खालपर्यंत एकच युनिफॉर्म घालणार. त्याच्यामध्ये काही हे नाही. 24/7 तुम्ही कधी या, कुठल्याही शिफ्टला या, तुम्ही तो त्याच्यात तुम्ही काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. हे एक तर ओव्हरऑल कल्चर झालेले आहे. आणि तुमच्यासारखे जेव्हा आपण जसं नवीन लोक घेतो, इंडक्शन करतो आपण, इंजिनियर असो किंवा फाउंड्रीसाठी पण आहे आपल्याकडे एक इंडक्शनची सिस्टीम आहे. जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेतो, इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा त्याचं जॉईनिंग करतो
जॉईनिंग करताना पहिला एक आपला जो हे आहे नियम आहे की युनिफॉर्म घातल्यानंतरच एम्प्लॉई गेटच्या आतमध्ये येणार. एकही एम्प्लॉई एकही माणूस तुम्हाला विदाऊट युनिफॉर्म आतमध्ये गेटच्या आतमध्ये मिळणार नाही. त्यांचं एक काय म्हणणं आहे की बाबा आपल्याकडे गेस्ट असतात, व्हिजिट्स असतात, कस्टमरचे व्हिजिट्स असतात, हे काय आपल्या कधी सांगून येत नाहीत. जेव्हा पण मी कंपनीत आलो ते काय रोज येत नाहीत, पण जेव्हा पण येतात त्यांचा एक उद्देश असा आहे की बाबा मी कंपनीत आलो किंवा गेस्ट आलं, यू आर रिप्रेझेंटिंग कंपनी. आज तुमची जी काही इमेज आहे हे कंपनीच्या युनिफॉर्म घातल्याने तुमची इमेज आहे. आज युनिफॉर्म घालून मी इथेही आलो आहे, युनिफॉर्म घालूनच आलो आहे. आता हे ब्लेझर घालून आलो आहे म्हणून दिसत नाही आहेत, पण एक त्यांचं आहे की बाबा तुम्ही जिथे कुठेही जाणार तुम्ही कंपनीला रिप्रेझेंट करताय. आज रस्त्यावरती पण चाललो त्यांचं लक्ष असतं, कधी कधी दिसतात ते, तर त्यांचं बरोबर मार्किंग असतं की हा आपल्या कंपनीचा एम्प्लॉई आहे आणि हा काय करत होता तिकडे. तर त्यांचं थोडं तेवढं लक्ष आहे म्हणून त्यांचं आपण एक हे ठेवतो आणि सगळं म्हणजे वरपासून खालपर्यंत त्याचं आपण एक रिस्पेक्ट करतो आणि कंपनी आहे आणि आपण त्याप्रमाणे त्याचं कार्यपद्धतीला आपण पुढे जातो त्याप्रमाणे. धन्यवाद सर. मी पुन्हा कुलकर्णी सरांकडे येतो आहे की आपल्या सगळ्यांना माहीत असेल की अनेक जॉब वॅकन्सी आहेत. काही ठिकाणी स्किल्ड वर्कर मिळत नाहीत आणि काही ठिकाणी बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. असं असताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा एक्स्ट्रा स्किल असेल या संदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांना आमच्या काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद शिवाजी सर, चांगला प्रश्न विचारलात. आत्ताच आमच्या सहकार्याने अतिशय छान प्रकारे सांगितलं की शिस्त काय आहे आणि सध्याचं युग काय आहे. थोडंसं आपण आता डायरेक्टली वी विल कम टू यू ओनली. स्वतःची पर्सनॅलिटी हा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. मी आता पाहतोय बरेचसे जण असे खाली वाकून बसलेले, चेहरा पाडून बसलेले आहेत. तर तसं मित्रांनो आपल्याला चालणार नाही आहे. तुमचा चेहरा हा नेहमी हसरा ठेवा. हसऱ्या चेहऱ्याला महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या जर चेहऱ्यावर चिंता दाखवली तर तुमच्याकडे कुणीही बघणार नाही. म्हणजे मी मुलामुलींसाठी सांगत नाही आहे, जस्ट इट इज अ पार्ट ऑफ द पर्सनॅलिटी. तुमचा चेहरा हा नेहमी तुम्ही काहीतरी करायला उत्सुक आहात असाच दिसायला पाहिजे. बसताना ताठ बसणे, नजरेला नजर मिळून उत्तरं देणे. किती जण तुमच्यापैकी व्यायाम करताय? तो हात वर करा बरं. रोज व्यायाम करणारे किती जण आहेत इथं? काही जणांना शंका आहे, काही जणांनी लगेच हात वर केलेत. तर बघा मित्रांनो, धन्यवाद. खाली हात करा जरा. इथं मला वाटतं 700 ते 800 मुलं आहेत. त्यापैकी अवघे 5 ते 10% मुलांचे हात वर आहेत. तर मग आपण आपल्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत असं राहायचं का? परवाच आम्ही इथं आरोग्य शिबिर घेतलं ह्या शाळेमध्ये. हाच प्रश्न निघाला होता की आपण आपल्या आरोग्याला सध्या किती किंमत देतोय. 24 तासापैकी हाऊ मेनी ऑफ मिनिट्स, हाऊ मेनी ऑफ आवर्स वी आर पेईंग फॉर आवर हेल्थ. तर मित्रांनो ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. पर्सनॅलिटी हे तुम्हाला 58 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत तुम्हाला जॉब करायचा, उद्योग करायचा, नोकऱ्या करायच्या. तर काम हे मोठं आहे मित्रांनो. मोठ्या कामामध्ये तुमची शक्ती चालत नाही, तर तिथं काय लागतं? सहनशक्ती लागते. तुमची शक्तीपेक्षा ह्या कामाला सहनशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती जर सहनशक्ती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला रोज व्यायाम करणे, रोज योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल सर एकदम इंडस्ट्रियल कल्चरवरनं तुम्ही इकडं कसं काय आलात? तुम्हाला काही वेगळं आठवलं का काय? तर मुलांनो, आम्ही जरी इथं बसलेलो असू, तुम्ही जरी तिथं असे आहात, मानेसाहेब पण इथं आहेत, प्रत्येक उद्योग चालवणाऱ्या तिथं काम करणाऱ्याला टेन्शन हे वाढतं आहे मित्रांनो. तर हे टेन्शन तुम्हाला ॲब्सॉर्ब करायचं असेल, चांगल्या पद्धतीने तुमच्या बाजारामध्ये पाय रोवायचे असतील तर तुमची पर्सनॅलिटी ही चांगली असणं आवश्यक आहे. आपले खांदे ताठ पाहिजेत, नजर समोर पाहिजे, चेहरा हसरा पाहिजे. उगाच सातत चेहरा जर तुम्ही निष्कारण काहीतरी काळजीत असल्यास दाखवला उपयोग नाही. वैयक्तिक काळजी ही वैयक्तिक असते, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःही ऑब्झर्व करा. ज्या माणसाचा चेहरा हसरा आहे
जो काही करायला उत्सुक असतो त्याच्याशीच माणसं जास्त बोलतात. तुम्ही चेहरा पाडून खांदे पाडून बसलात असं उपयोग नाही. नो वन विल टेक केअर फॉर यू. चांगली पर्सनॅलिटी, चांगला जॉब हा तुम्हाला मिळणारच. तर ह्यासाठी अजून काही टिप्स आहेत त्या आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो. आत्ता काही ह्या सरांनी पण सांगितल्या. तर मित्रांनो, पर्सनॅलिटीकडे तुम्ही आजपासूनच लक्ष द्यायला सुरुवात करा. कालच आपला शिक्षक दिन झाला. तर ह्या शिक्षक दिनानिमित्त आपण तुमचे जे प्रोफेसर आहेत सगळे त्यांचं एकदा टाळ्या वाजून त्यांचं आभार मानू आपण की ते हे आपल्यासाठी इतके सगळे कष्ट करतायत आणि हे सगळं पोचवत आहेत. तर इथला स्टाफ, सगळे शिक्षक यांचं पुनश्च एकदा आम्ही आभारी आहोत की ह्या मुलांना तुम्ही शिस्तीत मेंटेन केलेलं आहे. त्यांचाही तुम्हाला रिस्पॉन्स तसा आहे. आणि ह्या सगळं तुमच्या आयोजनाबद्दल आणि शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा. मुलांनो, लवकरच उद्यापासून कुठला महोत्सव येतोय? तर एकदा गणपती बाप्पा, जोरात आवाज पाहिजे, गणपती बाप्पा. मुलांनो, आज तुम्ही शिक्षकांसाठी टाळ्या वाजवल्यात, उद्या तुम्ही टाळ्या घेण्यासाठी तयार राहा. तुमची तयारी ती पाहिजे. आज आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतोय, उद्या माझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. चांगल्या कारणासाठी, हां, चांगल्या कारणासाठी माझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. ही तुम्ही आजच्यापासनं तुमच्या मनात ठरवा की बाबा मी कुठल्या गोष्टीसाठी टाळ्या घेणार. कुठल्या गोष्टीमध्ये टाळ्या घेणार म्हणजे नुसतंच वाजवारे टाळ्या असा भाग नाही आहे. कुठल्या क्षेत्रात मी हाऊ आय विल बी ऑथोराइज्ड, आय विल बी गेट द मोनोपॉली इन माय फील्ड. माझ्या प्रोफेशनमध्ये एक तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता तुमच्या डिसाईड करा की उद्योग करायचा आहे, नोकरी करायची. आणि त्या क्षेत्रामध्ये मी सगळ्यात आता ठाकरे साहेबांनी सांगितलं की शिस्त, आणि ह्याही साहेबांनी सांगितलं की तुमची चिकाटी ही महत्त्वाची आहे. तर ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला ठेवायच्या असतील तर पहिल्यांदा स्वतःचं फील्ड डिसाईड करणे, स्वतःची पर्सनॅलिटी चांगली ठेवणे आणि मगच तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये पुढं जाण्यासाठी वाव आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता दोनच प्रश्न या दोघांना विचारणार आहेत. सुरुवातीला आपण वेद पाठक सरांना विचारूया की उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा ज्या काही SPM सारख्या डिप्लोमा संस्था आहेत तयार करणारे डिप्लोमा होल्डर्स, त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्याकडे जे स्किल्ड वर्कर आहेत ते मिळत नाहीत आणि डिप्लोमा झालेल्या लोकांना तुम्ही लगेच घेऊ शकत नाही. तर अशा संस्थांना तुमचा काय सल्ला राहील? यांनी कोणत्या प्रकारचे कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत जेणेकरून पासआउट झाले की तुमच्यावर जॉब मिळेल असं काय करता येईल? पर्सनॅलिटीच्या दृष्टिकोनातून फर्स्ट इज कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन, लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. तुम्ही मराठीत पण बोलू शकता. त्यातलं महत्त्वाचं पार्ट काय आहे की कम्युनिकेशनमध्ये 3 पार्ट येतात. एक व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आणि युअर बॉडी लँग्वेज. तर या तिन्हीपैकी काय महत्त्वाचं मला कोणी सांगू शकेल? किती लोकांना वाटतं व्हर्बल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे? हात वर करा. व्हर्बल. किती लोकांना वाटतं व्हर्बल? हात वर करा. बरं, किती लोकांना वाटतं नॉन व्हर्बल इम्पॉर्टंट आहे? इथंच आपण थांबतो. तर ज्यावेळी आपण म्हणतो ना की व्हर्बल, आपण बोलतो काय, बोलतो कसा ह्याला महत्त्वाचं नाही, आपण काय बोलतो आणि कसं बोलतो याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हर्बलला महत्त्वाचं आहे. व्हर्बल कसं आहे की व्हर्बल हे फक्त 3% आहे. म्हणजे बोलताना आपण एखाद्याने प्रश्न केल्यानंतर तो प्रश्नाचं उत्तर थोडक्यात टू दी पॉईंट तुम्ही कसं देता ते महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की नॉन व्हर्बल, की आपण बोलत नाही आहे. युअर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. करेक्ट. तर आपण बोलताना आपले असेंट काय, कशा पद्धतीनं आपण, तुम्ही बोलायला लागला समोरच्याला कळलं नाही, समोरच्यानी परत दुसरा प्रश्न केला, तुम्हाला ते कळलं नाही. करेक्ट. तर आपलं जो आपण व्हॉईस मॉड्युलिंग म्हणतो ना की आपण बोलताना कशा पद्धतीनं बोलतो, आपला असेंट जे आहे, जे म्हणजे एक आपण आपल्या वाणीतून उच्चार कसे आहेत. तर याला ऑलमोस्ट तुम्हाला 37% जे वर्ल्ड वाईड जे सर्वे झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं युअर बॉडी लँग्वेज विच इज युअर गेस्चर अँड पोश्चर. तुम्ही समोर आल्यानंतर म्हणाले तुम्ही वाकून बसलात का, तुम्ही काहीतरी बसताना पेन तोंडात टाकता का, किंवा हात फिरवत बसला का पाय हलवत फिरला का, किंवा नको त्या गोष्ट
मी बोलायला लागलो आणि नको त्या गोष्टीकडे तुम्ही बघायला लागला का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळी बोलतो की जेवढा कम्युनिकेशनला इम्पॉर्टंट आहे तेवढा आय कॉन्टॅक्टला महत्त्वाचं आहे. की बा तुम्ही एखादा प्रश्न दिल्यानंतर तो आय कॉन्टॅक्टमध्ये आम्हाला कळतं की याला प्रश्न कळलेला आहे, तो विचार करत आहे आणि तो योग्य पद्धतीने तो प्रश्नाचं उत्तर देत आहे, त्याला आय कॉन्टॅक्ट, किंवा नजरेतून आपल्याला ह्या गोष्टी कळतात. तिसरी गोष्ट, हाऊ द वे युअर ड्रेस, तुम्ही ड्रेस कुठला घालून आलेला आहात. इंटरव्ह्यूला आलेला आहात आणि तुम्ही लाल शर्ट आणि हिरवी पॅन्ट घालून आलेला आहे, त्याच्यावरून आम्ही म्हणाल की अरे म्हणजे याच्यावरूनच आम्ही कळेल की हा याची लेवल काय आहे. त्यामुळे ड्रेस पण फार महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही येतात त्यावेळी तुम्ही तयारी करून आलात का. जे मी मगाशी पण बोललो, LHPकडे आलात, LHPची सर्व माहिती आहे का. तर या गोष्टी मी कुलकर्णी सरांच्या ह्याच्यात मी ॲड केलेले. हा एक गोष्ट आहे. आता फार चांगला प्रश्न विचारला आहे किंवा SPMचे स्टुडंट डिप्लोमा जर आमच्याकडे घ्यायचे असतील, आणि डिप्लोमा थोडंसं मला दुरुस्त करायचे आहे तुमच्यात, की आम्ही डिप्लोमाला घेतच नाहीत, तसं नाही आहे. आम्ही डिप्लोमाला घेतो, मला डिप्लोमा जास्त लागतात BE पेक्षा. बट आर यू प्रिपेअर्ड, तुम्ही तयार आहात का. तर हा चांगला फोरम आहे. गेल्यावेळी जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून पण तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे. जे आम्ही मुलाखत घेतो आमच्या तिघांकडून पण थोडंसं तुम्हाला ज्ञानाची आज पुंज मिळालेली आहे. मुलाखत देणं फार सोपं आहे, ह्या आम्ही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. करेक्ट. तर तुम्ही तयारी करणार ह्या सोप्या टिपवर, यस ऑर नो. व्हेरी नाईस, गुड स्टुडंट्स. यस. तर आम्हाला जर LHPला घ्यायचं असेल, एक्झाम्पल आयदर LHP, आयदर किर्लोस्कर, आयदर प्रिसिजन, द फंडा इज सेम. करेक्ट. या गोष्टी आम्ही बघतो. टेक्निकली मी थोडंसं तुम्हाला बोलतो. टेक्निकली पण तुम्ही आहे ना, तुमचं अकॅडमिक तुम्ही पक्कं करा. करेक्ट. आणि सगळ्यात तुम्ही डिप्लोमा आहात, तुम्ही काय BA किंवा BCom किंवा सायन्स इज ऑल्सो द थेरी अँड प्रॅक्टिस, परंतु तुम्ही जास्त तुमच्या प्रॅक्टिकलवर भर द्या. तुम्हाला बुकिश नॉलेज कोणीही विचारणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकलवर जर तुम्ही भर दिलात, आम्ही बेसिक क्वेश्चन विचारू का, तुला वर्नेअर माहिती आहे का. करेक्ट. एक्झाम्पल आहे, वर्नेअर माहिती आहे का, आम्ही विचारू तुम्हाला. तर या बेसिक ज्या गोष्टी आहेत, तर मला तुमच्या प्रोफेसरला पण सांगणं आहे की जे मशीन कॉम्पोनंट आहेत, Tier 1, Tier 2, Tier 3, Tier 1 शक्य नाही आहे, पण Tier 2 आणि Tier 3 हे कॉम्पोनंट असतात. आणि Tier 2 एक म्हणजे पूर्ण कॉम्पोनंट मिळून एक मशीन जे असते, ॲटलिस्ट त्या मशीन तुम्ही तिथं आणा. ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारतो, तू मोटर बघितली का, तू CNC मशीन बघितली का, किंवा तू गिअरबॉक्स बघितला का, तर उत्तर असं येतं ना की नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही थेरी तुम्ही 40% करा, प्रॅक्टिकल त्यांना 60% करा. त्यांना निश्चितच ते मुलं उत्तरं देतील, जे की आपल्याकडे थोडासा गॅप आहे. दुसरी गोष्ट, इंडस्ट्रीज, मी तर SPMला वेलकम करेन. माझ्या सगळ्या कॉलेजला लागले, पण SPMच्या मुलांना तुम्ही आमच्या इंडस्ट्रीजमध्ये आमच्याकडे घेऊन या आणि त्यांना प्रश्न विचारू देत. त्यांना बेसिक प्रश्न विचारू देत. अँड वी आर पॅशनेट टू शेअर आवर नॉलेज टू देम. ज्यावेळी ते इंडस्ट्रीजमध्ये येतील त्यावेळी त्यांना कळेल किंवा त्यांचं फ्युचर काय आहे, कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये काम करायचं आहे, मग इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्री काय आहे, मग तिथं कामाचं स्वरूप काय आहे, आपल्याला कुठल्या प्रकारचं स्वरूप, किंवा तिथं काय म्हणजे त्यांना फॅसिलिटी काय मिळणार आहे. आजकाल हे पण आहे. किंवा टेक्नॉलॉजी वाईज, सी आय विल टेल यू, वी आर इन सोलापूर. करेक्ट. बट टेक्नॉलॉजी वाईज वी आर अहेड ॲज कम्पेअर टू एनी अदर मोटर इंडस्ट्रीज. म्हणजे आमची जी टेक्नॉलॉजी आहे मोटर इंडस्ट्रीजमधली, ती बाकीच्यापेक्षा पण आम्ही पुढे आहोत. फॉर एक्झाम्पल SAP जे आहे, पूर्वी ERP सिस्टम ही फक्त ना एक ठराविक एरियात होती, पण आज SAP आमचं R&D डिपार्टमेंटची ERP इतकी स्ट्रॉंग झालेली आहे की कस्टमरनं आम्हाला एखादी रिक्वायरमेंट दिली तर इकडं आम्हाला SO तयार झाला की इकडं आमचं बॉम्ब तयार होतं, बिल ऑफ मटेरियल तयार होतं. आणि SAP अशी सिस्टम आहे की हे
इंटरप्राइजेस रिसोर्स आहे ते. त्याकरता तुम्हाला जर माझं सांगणं असेल तर बेसिक परत तुम्ही प्रॅक्टिकलवर जास्त भर द्या. दुसरी भर द्या MS ऑफिस, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि तुमचा वर्ड सोडून द्या. पण इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू एक्सेल शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. इट इज अ ॲनालिटिकल टूल. आणि ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला विचारतो की तुला एक्सेल येतं का, नाही सर आमच्या कॉलेजमध्ये नव्हतं. बट इफ ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्हाला एक्सेल येत नसेल तर यू आर इलिटरेट. तुम्ही इंजिनिअरिंग करून काही त्या शून्य आहे. कारण की तुमचं माइंड ॲनालिटिकल पाहिजे. फॉरगेट अबाउट अदर टूल्स, अदर सॉफ्टवेअर्स, परंतु ॲडव्हान्स एक्सेल इट इज अ बेसिक टूल. त्याच्यानंतर तुम्ही जर मेकॅनिकलला असाल तर ॲटोकॅड इज अ बेसिक तुम्हाला यायलाच पाहिजे. तर या गोष्टी सर तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला, मी 2 कॉलेजमध्ये मी बोर्डावर आहे, एज्युकेशन म्हणजे सिलेबस बॉडीवर आहे, तर आय हॅव चेंज द एंटायर सिलेबस. त्यांना म्हटलं की डे फ्रॉम 1 स्टार्ट विथ द MS ऑफिस, डे फ्रॉम 1 स्टार्ट विथ द ॲटोकॅड. दीज आर द बेसिक. जर इंटर्नशिप मला घ्यायचा असेल, मला डिप्लोमाचं तुमचं इंटर्नशिप, मला काय स्टुडंट आणून फक्त इथं ठेवायचं नाही किंवा इकडं बघत बसायचं नाही. तो आल्यानंतर त्यांनी मला मदत केली पाहिजे. बिकॉज युअर माइंड इज अ प्रॅक्टिकल, यू आर नॉट द थेरॅटिकल, यू आर नॉट द थेरॅटिकल. सो दॅट कॉलेजमध्येच ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि निश्चितच आता बदल होतो आहे, परंतु त्याच्यावर भर द्या. निश्चित आम्हाला LHPला डिप्लोमा इलेक्ट्रिकल जास्त लागतात मेकॅनिकलपेक्षा, आणि भरपूर आमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहेत. वर्षाला कमीत कमी आम्ही 60 ते 70 डिप्लोमा घेतो. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. खेर सरांना शेवटचा प्रश्न आहे. सरांनी आता सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या स्किल्स आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एक्सेल यायला पाहिजे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यायला पाहिजे. त्यामुळं आता इथून पुढं सगळ्या इंडस्ट्री ज्या आहेत, तुम्ही मल्टीटास्किंग कसे आहात याच्यावरती जास्त भर देतात. तुम्ही 3 माणसाचं काम एकच माणूस करत असेल तर 100% त्यांना वेलकम करतात. खेर सर तुम्ही सांगावं की डिप्लोमा होल्डर्स जे आहेत त्यांना फ्युचरिस्टिक कसं बनावं, किंवा आता डिप्लोमा झाल्यानंतर कुठले शॉर्ट टर्म कोर्स आहेत, काय स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स आहेत, काय गरजेचं आहे त्यांनी करणं. याच्यामध्ये एक असं सांगण्याचं आहे की आता जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला येता, पहिली गोष्ट मी सांगतो, जस्ट ह्याच्यामध्ये मी ॲड ऑन करायला लागतो. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला येता, तुमचा CV घेऊन येता तुम्ही, बऱ्याच वेळा आम्ही बघतो मुलांना CV काय लिहिलं हे माहीत नसतं. त्यांनी बनवलेलं असतं, मित्राकडून घेतलेला असतो, कुठे कॉपी पेस्ट केलेला असतो. त्यांनी त्याचे जे काय CV त्यांनी जे लिहिलेलं आहे तेच विचारतो आम्ही. त्यांनी प्रोजेक्ट केलेले असतात, 3-4 प्रोजेक्टचे नावं असतात, पण त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे तो सांगू शकत नाही. त्यांनीच केलेला प्रोजेक्ट आहे, ग्रुपमध्ये केलेला असतो, 2-3-4 लोकांनी मिळून केलेला असतो. तो सांगतो की ह्यांनी हा पार्ट घेतला प्रोजेक्टमधला, हा प्रोजेक्टमधला पार्ट घेतला. तर तुम्ही जो काय CV जो काय तुम्ही दिलेला आहे, इनपुट दिलेला आहे, तो तुम्ही स्वतःनी, तुम्हाला माहिती पाहिजे काय दिलेलं आहे, काय त्याचं हे आहे, आणि त्याच्यामधलंच तुम्हाला पुढे त्याच्यावरतीच क्वेश्चन येणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला येणार ते प्रिपेअर करून तुम्ही यायला पाहिजे. असं नाही की तुम्ही इंटरव्ह्यूला आले तुम्हाला माहितीच नाही CV काय लिहिलं आहे. बरेच लोक बघतात CV काय लिहिलं आहे, त्याला पण माहीत नसतं. तर ह्याच्यावरती थोडं हे करा पाहिजे. त्याच्यानंतर बाकी तर सरांनी भरपूर सांगितलेलं आहे. तुमचा ॲटिट्यूड वगैरे जो आहे काय आम्ही बघतो बेसिकली की तुमचा जो ॲटिट्यूड आहे इंटरव्ह्यूमध्ये आल्यानंतर, तुमचा जो ॲटिट्यूड जो आहे पॉझिटिव्ह आहे कसा आहे, बेसिकली त्याच्यावरती भरपूर पुढे आपण डिसिजन्स घेतो. नॉलेज ॲज अ फ्रेशर म्हणून आपण नॉलेजला एवढं महत्त्व देत नाही. ठीक आहे, बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे, पण शेवटी तुमचा जो ॲटिट्यूड आहे पुढच्या कंपनीमध्ये, आज तुम्ही येणार, तुम्ही ज्या कल्चरमध्ये जाणार आहेत, कंपनीचं ज्या कल्चरमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुमचं ॲटिट्यूड किती मॅच होईल हे आम्ही थोडंसं बघतो त्याच्यामध्ये. म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये येताना तुमचा ॲटिट्यूड, तुमचं बिहेवियर जे काय आहे तर त्याच्यावरती थोडंसं तुम्ही जास्ती भर द्या. त्यांनी तुमचं पुढे चांगलं होईल. दुसरं जे सरांनी विचारलं की फॉर व्हॉट इज द फ्युचर ऑफ द डिप्लोमाज, फ्युचरमध्ये मी असं म्हणेन की आता भरपूर आता ऑटोमेशन चालू आहेत. AI आता तुम्ही ऐकलं असणार, भरपूर आता AIचं खूप चालू आहे. इन नेक्स्ट 5 इयर्स वगैरे AIवरती भरपूर हे होणार आहे. पण ठीक आहे, AI एक टेक्नॉलॉजी आहे, ती त्याच्यासाठी शेवटी इंजिनियरच काम येणार आहेत आपल्याला. पुढे AIसाठी जे काय लागणारे मशीन्स आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स करणारे इंजिनियर्स आहेत. तुमच्यासारखे जे मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, कॉम्प्युटर सायन्स झाले, ही सगळ्या लोकांना घेऊनच ती AI टेक्नॉलॉजी वर्क करणार. ते AI म्हणून एक वेगळं हे नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक पुढे जाऊन
अजून त्याच्यामध्ये भरपूर ब्रांचेस येणार आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स मिळणार आहेत. तर हे आपलं फ्युचर आहे. तुम्ही डिप्लोमा झाल्यानंतर शिक्षण जे आहे तुमचं शिक्षण कुठेही थांबवू नका. जिथे चान्स मिळतो आहे तिथे पुढे तुमचं जे काय ॲडिशनल नॉलेज तुम्ही घेऊ शकताय. काही सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतात तुमचे, जसं सरांनी सांगितलं ऑटोकॅड झालेत, आता त्याच्यानंतर तुमचं कटिया झालं. त्याच्यात भरपूर डिझाईनचे काही कोर्सेस असतात. त्याच्यानंतर बरेच लोक सॉफ्टवेअर टेस्टिंग वगैरे काम करतात. तर ह्याच्यावरती पण तुम्ही भर द्या. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला असं नाही व्हायला पाहिजे की मी एकच लाईन निवडलेली आहे आणि त्या लाईनवरती मी पुढे चाललो आहे. तर बऱ्याच वेळा होऊ शकतो की नाही तुम्हाला पुढे जाऊन मल्टीटास्किंगसाठी कधी काम आलं. तुम्ही समजा MBA केलं, आता इंजिनियर आहे पण MBA केलं आहे. पुढे मागे जाऊन तुम्ही समजा इंडस्ट्रीज चेंज केलेत. आता एक असं इंडस्ट्रीचा बूम असतो एक, आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो आपण. पुढे जाऊन होऊ शकेल की अजून वेगळ्या काही इंडस्ट्रीजमध्ये हे आलं. चान्स मिळण्यासाठी तुमच्याकडे तेवढं नॉलेज पाहिजे, स्किल पाहिजे, सर्टिफिकेशन पाहिजेत. कारण की शेवटी डिग्री इम्पॉर्टंट आहे. कुठेही तुम्ही गेले तर तुम्हाला नॉलेज आहे, पण शेवटी जेव्हा तुम्ही पुढच्या वरच्या ग्रेडला जेव्हा तुम्ही जाता, वरच्या सिनियर याच्यामध्ये जाता, तुम्हाला ते सर्टिफिकेट विचारतात की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का. सर्टिफिकेट नाही तर तुमचा तो नॉलेज काही काम नाही. आज प्रायव्हेट कंपनी, लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही जाता तर तुम्हाला मागचा तुमचा अभ्यासाचा एज्युकेशनचा पुरावा द्यावा लागतो. तुमचे बरेच पुढे तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही जाणार तुमचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतात. कंपनीवाले व्हेरिफिकेशन करतात. आज जे काय हे का चालू झालेलं आहे, कारण की बरेच फेक डिग्री आलेले आहेत. लोक म्हणतात मी इंजिनियर आहेत, इंजिनियर नसतोच तो. तर हे इंडस्ट्रीजमध्ये आता हे चालू झालेलं आहे. जसे जसे तुम्ही सिनियर पोझिशनमध्ये जाणार तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होणार. तुम्ही ॲक्च्युअल शिकले आहेत, नाही शिकले आहेत, काय आहेत. तर हे सगळे व्हेरिफिकेशनची जी कंपनी असते त्यांचं तेवढंच काम असतं. ते तुमच्या पूर्ण पहिल्या एज्युकेशनपासून तुमचं आधार पॅन व्हेरिफिकेशनपासून तुमच्या आजपर्यंत कुठे कुठे काम केलं आहे हे सगळं व्हेरीफाय करतात. तर त्यामुळे आपण कुठेही वाचवू शकत नाही. कुठल्या कंपनीने केलं, पण ज्या कंपनीने केलं तर तुमचं मागचं करिअर तुमचं पूर्ण खराब होईल. तर ह्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायला पाहिजेत तुम्ही. धन्यवाद सर. या तीनही मान्यवरांनी अतिशय सुंदर अशी वेगवेगळ्या छोटे छोटे प्रश्नाची उत्तरं दिली, जे की फक्त तुमच्या कंपनीमधल्या सर्व्हिससाठीच उपयोगी पडणार नाहीत, तर ते आयुष्यभर तुम्हाला संस्काराची शिदोरी म्हणून उपयोगी पडतील असं नॉलेज त्यांनी आपल्याला दिलं. त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण. या पॅनल डिस्कशननंतर विविध विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना या तीनही HR मॅनेजरनी समर्पक उत्तरे दिली. ब्रह्मदेव माने यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा आज समारोप झाला. प्रारंभी संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले, तर प्राचार्य रोहिणी जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.